नमस्ते. आज आपण बनवणार आहोत हेल्दी चाट. ही साहित्य बघूयात. त्यासाठी ही बघा, ही ब्रोकोली घेतलेली आहे आणि भोपळी मिरची ही हिरवीवाली, ही पिवळी आणि ही लाल. आता लिंबू घेतलेला आहे अर्ध आणि काकडी बारीक कापून घेतलेली आहे. थोडी ही लांबडी जरा मिरची कापून घेतलेली आहे. हे छोटे तुकडे करून घेतलेले आहे आणि हे बीट घेतलेलं आहे, थोडं अर्ध घेतलेलं आहे आणि थोडी कोबी घेतलेली आहे आणि गाजर आणि हे चणे भिजवून घेतलेले आहे 4-5 तास. मिरची कापून घेऊयात आणि हे अर्धीच घ्यायची आणि ह्या अर्ध्याचं ना वेगळी रेसिपी करून दाखवेन. याच्यामधले ना बिया काढायच्या सगळ्या, त्यातून बारीक चांगले कापून घ्यायचे. गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 1.5 चमचा तूप टाकूया. मिरची टाकूया आणि 1 चमचा छोटा जिरा टाकूया. हे जास्त करपून घ्यायचं, ह्याच बारीक करायचं. त्यामध्ये गाजर, ही ब्रोकोली हे टाकायचं, काकडी आणि ही कोबी, ही हिरवी मिरची, लाल मिरची आणि येलो मिरची, हे सगळे ना एकत्र मिक्स करायचं. डाएट करणाऱ्यांना हे खूप चांगलं आहे. हरभरे आहे ना, ते पण टाकून द्यायचे. चाट मसाला टाकायचा, काळी मिरी पावडर, चवीला थोडंच मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं. चाट मसाला टाकलेला आहे आणि थोडं लिंबू घ्यायचं. झाकण ठेवून 5-5 मिनिटं वाफ काढून घ्यायची. जास्त शिजवायची नाही, 50% शिजवायची, 50% कच्चीच ठेवायची. आणि आपण बारीक गॅसवर 5 मिनिटं ठेवले. हे ना काही जण अशी वाफ पण देऊन घेतात, पण मला असं हे बरं वाटतं. वाफ दिलेले पण स्टीम केली ना की भाज्या मग अजून शिजल्या जातात, पण अशी 5 मिनिटात पण ना छान भाज्या शिजल्या जातात. आता काढूया, गॅस बंद करूया आणि काढून घेऊया. त्याच्यात कोथिंबीर आणि पुदिना थोडा टाकायचा. हे बघा, हे छान शिजलेली आहे, कारण आपण जे वाफायला ठेवतो ना 5 मिनिटं, त्याने पाणी सुटतं आणि छान शिजले जाते. हे